हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर नेहमीच तुम्ही बघता सुरुवात मी माझं दूध तापवण्यापासून होते. तर आज काय पाणी ठेवले कारण काल सांगितल्याप्रमाणे गीझर बंद पडलेला आहे. त्यामुळे छोटी छोटी पातेली असं मी गॅसवरती ठेवायला लागले आणि द्यायला लागले गरम गरम पाणी. छोट्या-छोट्या पातेल्यात का तापवले कारण मोठं पातेलं तर ठेवणारच नाही कारण एवढा गारठा आहे आणि गार बर्फासारखं पाणी आहे आणि बराच वेळ गॅसवर तापला जाणार म्हणून मी असं छोट्या-छोट्या आपल्या स्टीलच्याच पातेल्यामध्ये पाणी तापवून देत आहे. आता मुलाला भाजीला पटकन मला करायचं होतं म्हणून बेसनच्या पोळ्याच करून देते म्हटलं. कारण असं तापत-तापत केल्यामुळं बराच वेळ जातो. यामध्ये अर्धा तास प्रत्येकाच्या अंघोळीसाठी देत करत बसायला लागायला लागले. म्हणून तर आज काय फक्त मिस्टरांचीच अंघोळ इकडं दुसऱ्या बाथरूममध्ये दोघं गेल्यात आणि ह्या बाथरूममध्ये मिस्टर गेल्यामुळं आज असं झालेलं आहे. तर असू दे म्हटलं आता इकडं गेल्या तर गेल्यात आता तापवून तर द्यायला पाहिजे कारण इकडच्या मधला हेच नाही आहे गिझर बंदच पडल्या म्हणलं महागच होतं. आता छान बेसनच्या पोळ्या करून द्यायला लागले मी. आता जरा बाहेरचं व्ह्यू बघून या म्हटलं. आता बुक्केमधलीच फुलं काढून मिस्टरांनी कुंडीमध्ये येतात का बघण्यासाठी लावले आहेत आणि बाहेर तर अजून इतकी फुलं काय आज आलेली नाहीत. तर बाहेरचा व्ह्यू आजचा बघू शकताय. ऊन घरावर पडायला लागले तेच बघून म्हटलं छान वाटत होतं. बाहेरच असं बसून पायरीवर राहू वाटालतं कारण ऑलरेडी ऊन डायरेक्ट पडायला लागलेलं आमच्या पोर्चमध्ये. त्यामुळे तिथंच बसून राहू वाटत होतं. पण इकडे बेसनच्या पोळ्या सुद्धा मला पटापटा करायच्या होत्या म्हणून आले होते. परत म्हटलं आत एक पोळी भाजेपर्यंत म्हटलं थोडंसं बाहेरून जाऊन या म्हटलं आणि म्हणून बाहेर जाऊन आले आणि छान छान अशा पोळ्या करून देते. 2-3 तरी लागतात. एक आता इथं खाणारच आहे तो आणि 2 तरी ॲटलिस्ट त्याला लागतील. आता नाश्त्याला पोहेसुद्धा केले होते. पोहेसोबत मी गडबड व्हालते म्हणून चहासुद्धा ठेवला पटकन कारण मिस्टरांचं आवरून त्यांनी जाणार आहे त्यासाठी आणि दूध आत्ता तापवायला ठेवले. आत्ता वाजलेले आहेत 10 आणि आता मोटर पण सोडल्या अंघोळीसाठी वर पाण्यासाठी आणि इकडं कट्ट्याची अवस्था अशी आहे. आता असंच टाकेन कारण मला अजून अंघोळ करायची आहे आणि इतकी भांडी घासल्यात आता त्या ह्याच्यामध्ये बसणार पण नाहीत भांडी पण थोडी ठेवल्यात बाजूलाच आणि ही लावणार अंघोळ झाल्यानंतर मग बाकीची ही घासणार. एवढीच घासायला 1 तास गेलाय त्यामुळे मला पण अंघोळीला फार लेट झालेला आहे आज आणि लोटून वगैरे सगळं झालंय आणि बेडरूमची अवस्था काहीशी अशी आहे आणि इथलं पण लोटले. इथपर्यंत सगळी अंथरूण अशी होती. आत्ता मी सगळी काढल्यात. ह्याला ॲक्च्युली 10 मिनटं लागली सगळंच व्यवस्थित करायला आणि इथे कपड्यांच्या घड्या वगैरे मारून ठेवल्यात. काय ठेवलेलीच नाहीत असंच झाले पडले. ते ब्लाऊज पण काल शिवले निम्म राहिले. बाही मी कट न केल्यामुळं आता ती नंतर कट करेन आणि आज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर माझा अवतार काही असा आहे अजून अंघोळ केलेली नसल्यामुळे आणि चपाती भाजी भात तेवढा राहिलेला आहे करायचा. मुलग्याच्या डब्याला केले त्याच्यासाठी फक्त 2 चपात्या आणि बेसनची पोळी तेवढीच करून दिली त्याला आणि नाश्त्याला पोहे केले. आता मेथीची भाजी चपाती आणि भात तेवढा राहिला. पहिला अंघोळ करणार आणि अंघोळ झाले की लोटून फरशी पुसून धुवून घेणार आणि मगच स्वयंपाक राहिलेला करणार. आता पहिलं पाणी चढवून घेणार जेणेकरून मी अंघोळीला गेल्यानंतर काही हे व्हायला नको आणि लेट झालं कारण जो काय हीटर होता गरम पाण्याचा तो बंद पडलाय त्या बाथरूम मधला. त्यामुळे इथे बाथरूम बेडरूमला अटॅचच आहे म्हणजे टॉयलेट बाथरूम कॉमन मध्ये वेस्टर्न लुक मधला आहे इथलं बाथरूम. त्यामुळे सर्वांनी इथेच आंघोळा केलेल्या आहेत आज तरी. इथे पण बसवलेलाच आहे हीटर. त्यामुळे आता त्या बाथरूम मधला तर कॉमन जे काय बाथरूम आहे तिथला आता बंद पडलाय. त्यामुळे थोडंसं आम्हाला लेट झालंय सगळ्याच कामाला म्हणून थांबले मी. आता माझं आवरते आणि ॲक्च्युली डोळा पण दुखायला आणि लाल पण झालेला आहे. आता माझी अंघोळ करून मी आलेले आहे किचनमध्ये. आता सगळं पहिल्यांदा खाली घेणार आणि मग रिकामा कट्टा केल्याशिवाय मला काही सुचत नाही. पहिला सगळी भांडी खाली घेतली. आता चपात्या करायच्या होत्या त्याला तर 2 करून दिल्यात
आता मिस्टर, मी आणि मोठा मुलगाच आहे, तिघांसाठी चाललेलं होतं. आणि इकडे भात सुद्धा मी ठेवलेला आहे. आता एक 4च चपात्या लागणार आहेत, पण सगळा रमणा परत मांडावा लागला. आता हे आता अर्धा पाऊण तास गेलेला आहे आणि मला मेथीची भाजी निवडून करायची आहे. आता 12:30 तर वाजल्यात. आता अर्धा तास ते भाजी निवडण्यात जातोय, की पटकन मला 15 मिनिटात तरी कशी-बशी निवडून पटकन मला फोडणी टाकणं गरजेचं आहे. कारण एकची टायमिंग होतच आलेली आहे. असं कधी-कधी इतकी गडबड होते, की डब्बल-तिब्बल ताप होतो डोक्याला. एक गिझर बंद पडल्याने एवढा गोंधळ झालाय सगळा आणि त्यात आमच्या पाण्याच्या पाईपा पण फुटल्या. त्या फुटलेल्या पाईपा बसवायला मिस्टर गेले होते. एक 10-15 मिनिटात बसवून आले. आणि इकडे बघा बेसनचे लाडू रात्री आणून ठेवलेत. हे तर इतके गोड आहेत, की माझ्या तोंडात घालायला पण नको. साखरच नुसतं वाटायला लागले हे लाडू. आणि या बर्फीमध्ये पण भरपूर असं हे होतं. साखर आणि मेथीची भाजीसुद्धा फोडणी टाकून झाली माझी. थोडी भांडी घासायची आहेत म्हणून म्हटलं पहिल्यांदा पाणी बादलीमध्ये भरून पटकन घासून घ्यावी. आता 4:30 वाजल्यात. संध्याकाळसाठी रिकामी भांडी लागतात म्हणून आता गायरं चरायला सुद्धा आलेली आहेत. तर आता मोठा मुलगा गेलाय क्लासला. 5 ते 8 असतो त्याचा. थोडा वेळ अभ्यास करतोय, थोडा वेळ मोबाईलवर बसतोय, थोडा वेळ TV बघतोय. असं काही कंटिन्यू अभ्यास केला तरी पण हे होते ना. सकाळी पण त्याचं 8 ते 12 शाळेत असतोय, परत 5 ते 8 कंटिन्यू केलं तरी त्याला हे त्रास होईल म्हणून थोडा वेळ आम्ही मोबाईल किंवा TV थोडा वेळच बघतो, जास्त काय बघत नाही. तितकं त्याला देणं भाग आहे, कारण एकदम एकसारखा अभ्यास पण बरोबर नाही. पोरं कंटाळत्यातच, कंटिन्यू अभ्यास कोणच करत नाही. आणि आता ह्या घड्या घालायच्यात म्हटलं घालून घेऊया. थोडी भांडी पडली होती ती घासून आता मी आल्या. आणि हे पण भांडी पण लावलीत थोडी आणि थोडी घासलीत. आणि आज तांदूळ आणलाय नवीन. आता त्याचा आज भात करणार आहे. बघूया कसा होतोय. वास तर असं घमघमीत येत होता. आपलं बासमती तांदळाचा वास येतो त्याच पद्धतीने येतोय त्याचा. तोच मी आता काढून आले. आणि मिस्टरांनी हे आणले काय आपलं ओल्या वरण्याच्या शेंगा पण घेऊन आल्यात. आता ते सोलायच्यात भरपूर आहेत. आणि आता कधी 1 तास तरी ते सोलायला लागेल असं वाटायला लागले मला. आणि संध्याकाळी स्वयंपाकाला तर बघूया काय करूया. मला ते ओला वरणा आणि वांगी असं मिक्स भाजी आमच्या आई करत्या तिकडे आमच्या माहेरी. त्याच पद्धतीनं मला लागते, छान होते आणि चव पण छान येत्या. तसे पण एकदा करणार आहे. आणि मिस्टरांच्या पद्धतीनं काय नुसतंच त्यांना लागतं त्या पद्धतीनं पण करणार आहे. आणि बघूया आज तीच करायचं चाललंय डोक्यामध्ये. आणि आज काय ब्लाऊज शिवायचं झालंच नाही, पडले. आता उद्यावरच. पहिला चकाचक कट्टा क्लीन केल्याशिवाय काय सुचत नाही. म्हटलं पहिल्यांदा कट्टा क्लीन करूया, कारण चहा वगैरे झालाय त्यामुळे जरा जरा सांडतं आणि दिवसभर जरा धूळ पडल्यासारखं वाटतं. म्हणून पहिला कट्टा स्वच्छ करते आणि मगच स्वयंपाकाला संध्याकाळच्या घालते, कारण पटकन आता आवरायलाच पाहिजे. आमोशा म्हटल्यानंतर इकडे मी भात पण ठेवलाय आणि इकडे ग्रेव्हीची तयारी करत होते. आता वाटून तर मी घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा. आता छोटा मुलगा बराच वेळ बसला, नंतर सांगायला लागला अगं मी सिलेक्ट करून आलोय. एका दुकानमध्ये त्याला शोधून सापडले, बहुतेक इथं दुकानामध्ये जसा त्याला शर्ट हवा होता तसं. आणि मिस्टर आज नेमकं लेट म्हणजे बराच वेळ झाला आले नव्हते. मी शेवटी फोन लावला, कारण ते दुकान 7:30ला बंद होणार आहे आणि मला 7:30च्या आत तिथं पोचायला लावले म्हणून सांगितलंय. आणि शाळा सुटल्या सुटल्या तिथं जाऊन त्यानं सिलेक्ट करून सगळं फिक्स करून आला होता. आणि फक्त टायमिंग त्यांनी दिलं होतं की 7:30च्या अगोदर यायला पाहिजे किंवा 7:30 पर्यंत ये, दुकान आम्ही बंद करून जाणार आहे असं त्यांनी सांगितल्यामुळे हा पटकन फोन लावला. 7 वाजलेले आणि फोन लावला. आई मी लावतोच म्हणाले, अजून का आले नाहीत म्हणून. कारण कसं कॉलेज सुटलं की बरीचशी कामं असतात, त्यात आहे आज अमावस्या, त्यामुळे नारळ वगैरे फोडणं बाकीच्या गोष्टी असतात इतर आणि बाकीची इन्शुरन्सची कामं वगैरे असतात. त्यामुळे लोकांना भेटणं करणं हे पण असं येतात, ते पण करत येतात. त्यामुळे त्यांना आज वेळ झालेला. असं होत नाही, शक्यतो 6:30-7 पर्यंत येतात. 7 पर्यंत त्यानं वाट बघितली आणि 7ला तर त्यानं फोन शेवटी लावलाच, मी लावणार म्हणून. तर यायला सांगितलंय. आता तो सायकलीनं तो गावात गेलाय आणि आता तिथं मिस्टरांनी सांगितलं तू तिथं ये मी तिथं येतो.
आणि बघूया म्हणून सांगितले दोघांना. मग तो आत्ता गेलाय. आता माझं ऑलमोस्ट भात झालेला आहे. चपात्या फक्त 4 करणार आणि वरणा मी निम्मा सोललाय फक्त. निम्मा तसाच इतकं बारीक आहे आणि इतकं म्हणजे हातात पण धरू वाटेल इतकं घाण वाटायला लागलेलं त्याला, असं धूळ वगैरे बघून असं किवचल्यासारखं. कारण लेट आणले ना, रात्रीचं कसं दिवसभर बाजार असतो, संध्याकाळी असं किवचलेलंच मिळतंय. त्यामुळं मग ते थोडंसं मी अर्ध सोलले आणि अर्ध्या ह्याचं केलं आत्ता. दिवा काय लावलेलं नाही, तशीच कालची पूजा आहे. शुक्रवारची आम्ही काय काढतच नाही आणि मला आता दिवा लावायला सुद्धा चालत नाही, कोणच नाही आता दिवा पण लावायला. झालेला आहे. मेथीचं देठ पण ठेवल्यात कारण ह्याचं खत बनवायचं आहे म्हणून. आणि इकडे निम्म्या ठेवल्या तशाच भेंड्या पण आणलेल्या आहेत, अगदी म्हणजे हे झाले सारखं झाले. आणि गवारी पण आहे, फक्त थोडं निम्म तेवढं केले. इथं वरणासुद्धा मी फोडणीला टाकलं. यामध्ये फक्त जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि जे काय मी वाटण बनवलं होतं तेच घातले. चटणी, मीठ आणि थोडासा मॅगी मसालासुद्धा घातला आहे. आता फक्त कोथिंबीर चिरून वरनं घालणार आणि गरम पाणी घातलं होतं वरनं मी. आणि माझं भातसुद्धा शिजून झालेलं आहे. फक्त आता चपात्याच राहिलेल्या आहेत. आजचा व्लॉग आवडला असल्यास तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.